असली शिवसेनेचे असली उमेदवार निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांची कोपरी पाचपाखाडीत जोरदार रॅली। ठाणे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी भागात जोरदार प्रचार केला। आपली निशाणी मशाल शिवसेना जिंदाबाद ह्या घोषणेने कोपरी परिसर दुमदुमून गेला। जागोजागी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांचे स्वागत करण्यात आले। असली शिवसेनेचे असली उमेदवार राजन विचारे यांना मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। उमेदवारी जाहीर झाल्यापासून विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचारास सुरुवात केली आहे। विचारे यांनी इंडिया व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले। ठाणे पूर्वच्या नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक, कोपरीगाव, नाखवा हायस्कूल, दौलतनगर, धोबी घाट, आनंदनगर, गांधीनगर, मेंटल हॉस्पिटल, वागळे नाका, डिसोजावाडी, पंचपरमेश्वर मंदिर, रोड नंबर 16, किसन नगर 1, 2, 3, भटवाडी, शांतीनगर, श्रीनगर, ITI नाका, रामनगर, TMT डेपो, साठेनगर, जयभवानी नगर, इंदिरानगर, लोकमान्य नगर डेपो, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, आई माता मंदिर, अंबिका नगर, रामचंद्र नगर, वैतीवाडी, लुईसवाडी, हजुरी, रघुनाथ नगर, काजूवाडी आदी ठिकाणी उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, संजय घाडीगावकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख प्रदीप शेडगे, माजी नगरसेवक मिलिंद बनकर, हिरालाल भोईर, गिरीश राजे, विभाग प्रमुख दत्ता पगावले, लहू सावंत, स्वप्नील शिरकर, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, महिला उपशहर संघटक मंजिरी धमाले, ज्योती कोळी, स्नेहा पगारे, सक्रिय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, प्रवक्ता ॲडव्होकेट पूजा भोसले, ॲडव्होकेट आती खळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई, आपचे अध्यक्ष सलुजा, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, महेंद्र म्हात्रे, राहुल पिंगळे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष वैती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं ठाणेकर नागरिक हे उत्साहित असतात आणि तुम्ही बघितलं असेल गेले 3 महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी, काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना उद्धवसाहेब, त्याचबरोबर शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी, आप पार्टी, संभाजी ब्रिगेड आणि RPI हे सर्व पक्षाचे लोक दिवसरात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत। मला वाटतं पहिला राऊंड झालेला आहे, दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून आपण करत आहोत आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे। आज बघा एवढं टेम्परेचर असतानासुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 10 वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ह्या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी, आज तुम्ही बघितलं असेल संविधान बदलण्याचं काम, आज त्यांना 400 कशासाठी पाहिजे ते संविधान बदलायचं आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल, महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर 18 पगड जाती, त्याचबरोबर बालाबलुते जात आणखी सर्व जाती धर्माचे लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देश वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं 4 तारखेला ह्याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले 10 वर्ष या ठिकाणी केलेली कामं लक्षात घेता मला नक्कीच मग ते ठाण्याचं नवीन ऐतिहासिक स्टेशन असेल मेंटल हॉस्पिटलच्या जवळ आरोग्य खात्याच्या जमिनीवरती गेल्या 10 वर्षात सातत्याने प्रयत्न करून ह्या कामाची सुरुवात झालेली आहे। वागळे स्टेट, त्याचबरोबर वर्तकनगर किंवा हे नवीन घोडबंदर या परिसरातल्या नागरिकांसाठी हे नवीन स्टेशन उपयुक्त ठरणार आहे। त्याच ठिकाणी मेट्रोचं सुद्धा स्टेशन आहे आणि तुम्ही बघितलं असेल ऐतिहासिक असं ठाणे जे स्टेशन आहे जिथून बोरीबंदर ते ठाणे हा रेल्वे
लाईन पहिली सुरू झाली, त्या ऐतिहासिक ठाण्याचं आपण मल्टी मॉडेल हब या ठिकाणी करतो आहे आणि जसं एअरपोर्टच्या धर्तीवरती या संबंध याचा विकास होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेला या ठिकाणी तुम्ही तो जो इकडचा जो भाग आहे गायमुख ते साकेत या ठिकाणी आपण नव्याने प्रस्ताव मंजूर केलेला आहे. एअरफोर्सची जमीन या ठिकाणी 1.9 किलोमीटरची त्याची NOC आपल्याला मिळालेली आहे आणि तो साकेतवरनं डायरेक्ट गायमुखपर्यंत जाणार आहे. तो आपण एक्सटेंड करून गायमुख टू वर्सोवा ब्रिज या ठिकाणी आपण करतो, जेणेकरून घोडबंदरची जी वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहरातले मग तो कोपरी ब्रिज असेल, सॅटिस 2 असेल, हे सर्व प्रकल्प मला माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा पाठपुरावा करून हे कामं काही पूर्ण झालेले आहेत आणि काही कामाला सुरुवात झालेली आहे. आणि मला खात्री आहे या ठाण्यातील, नवी मुंबईतील, मीरा भाईंदरातले जागरूक नागरिक या ठिकाणी मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. साहेब, एकीकडे तुमच्या प्रचाराच्या दुसरी फेरी पूर्ण झालेली आहे, परंतु विरोधकांमध्ये अजून नाराजी सत्र चालू आहे. मला वाटतं नाराजी असायचं कारण तो उमेदवारच तसा आहे. कारण त्या उमेदवाराची खासियत अशी आहे की त्या उमेदवाराने कधीच कुठलं चांगलं काम केलेलं नाही. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीच्या, महापौराच्या कारकिर्दीमध्ये करोना लागला आणि त्या करोनाच्या कारकिर्दीमध्ये घरात बसून होते. त्यामुळे आज जनता ओळखते कोण काय आहे ते. आज करोनाच्या काळातसुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी आम्ही काम करत होतो. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल हे फक्त टीका करणं, विरोधकांची मुस्कटदाबी करणं, शाखेचा कब्जा करणं, शिवसेनासारख्या ह्याच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणं, एवढंच त्यांनी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे आणि त्याची सजा ही जनता त्यांना या निवडणुकीमध्ये देईल. चांगल्या सभा देखील होणार आहेत आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांना जे आज सिलेक्ट करायचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे करायचं आहे की भोगस शिंदेला धनुष्यबाण करायचं आहे, हा निर्णय आज लोकांना घेण्याची संधी मिळाली आणि लोक ह्या दिवसाची वाट बघत होते. त्याच्यामुळे हा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि नक्की शरद पवार गटाचे असू दे, आमच्या सोनियाजी राहुलजी गटाचे असू दे, या ठिकाणी सर्व कार्यकर्ते तुम्हाला हातात हात घालून काम करताना दिसत आहेत. आणि मुख्य म्हणजे नागरिक मतदार यांना बोलवते घरी, त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो, परंतु आम्ही संपूर्ण लोकसभा निवडून काढू असा आम्हाला विश्वास आहे आणि निवडून येऊ. की युतीचे जे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये जातात ते त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार, कोणाला हाकलणे, कोणाच्या गाड्या फोडणे, अशा प्रकारचा नागरिकांचा, मतदारांचा विरोध तुम्ही बघताय. आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. मिरवणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत, या ठिकाणी नाराजगी सुरू आहे, या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे. अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दाखवत आहे, असमाधीपणा आहे तिथे. आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होते. या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता, परंतु ह्या नागरिकांनी आमच्या